सांगली जिल्हा परिषदेत करेक्ट कार्यक्रम होणार. जयंत पाटलांच्या गुदगुल्या आणि भाजपाला सूचक इशारा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन+ मराठी. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणिते आता वेगवान वळण घेऊ लागली आहेत. भाजपने जिल्ह्यात करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र अत्यंत संयमी पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे. अजून निवडणूक लांब आहे, हालचाली करू नका, असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय शिजतंय? सांगलीत महाविकास आघाडी एकत्र येणार का? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या आकड्यांचा खेळ रंगला आहे. जयंत पाटलांनी स्पष्ट केले की 61 सदस्यांच्या या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट मिळून सध्या 30 सदस्य आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्याच्या अगदी जवळ महाविकास आघाडी आहे. मात्र जयंत पाटील म्हणतात की त्यांनी अजून कोणाशीही चर्चा केलेली नाही. आधी निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेतो आणि मगच भाष्य करतो, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांवर जयंत पाटलांनी मिश्किल टोलेबाजी केली. दादा माझे हितचिंतक आहेत, त्यांनी एखादं विधान केलं तर त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, असं म्हणत त्यांनी वाद टाळला. पण त्याचवेळी भाजपला शह देण्याची तयारीही सुरू असल्याचे संकेत दिले. शंभूराज काटकर यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा संदर्भ देत जयंतरावांनी सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे सूचक संदेश दिले आहेत. यावेळी जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरही भाष्य केले. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या संशयावर बोलताना ते म्हणाले की चौकशी पारदर्शी व्हावी, ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे ते समोर यावं आणि वैमानिकाची टेस्ट झाली होती का हे देखील तपासावं. तसेच सुमित्रा वहिनींची घेतलेली भेट ही केवळ कामाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, त्यात कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थोडक्यात सांगायचं तर सांगली जिल्हा परिषदेत भाजप आपला झेंडा फडकवणार की जयंत पाटील आपला करेक्ट कार्यक्रम करणार हे पाहणं रंजक ठरेल. सध्या तरी जयंतरावांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दादांनी आता घोषणाच केलेली आहे, म्हटल्यावर मी बोलून काय उपयोग आहे? आपलं संख्याबळ एवढं आहे, मग काँग्रेस आणि आपण आणि परत समविचारी पक्षाबरोबर बघू ना. आता मी आत्ताच आलो आहे सांगलीत मुंबईहून. भाजप सोडून तुमचा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष. मी कुणाशी अजून चर्चा नाही केलेली, अजून निवडणुकी लांब आहे, त्यामुळं आम्ही काही इतक्या लवकर काय हालचाली करणार नाही. त्यामुळे बघू आता काय होतं. शंभूराज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काकांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करू. माझ्याशी कोणी चर्चा अजून केलेली नाही. तर आमचे देवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी पण अजून माझी भेट नाही. आता चर्चा करतो मी सगळ्यांशी. सत्तेसाठी तुम्ही पुढाकार घेणार का झेडपीचा? नाही, अजून मी विचारच केलेला नाही. आमची 61 जणांची जिल्हा परिषद आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा असे मिळून आम्ही 30 आहोत. त्यामुळे बघू काय. शंभूराज काटकर अनेक ठिकाणी भाजपला शिवसेनेला शिव दिलेला आहे. शंभूराज काटकरांना भाजपबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की एका लुगडात बाई म्हातारी होत नाही. शंभूराज भाजपवर आरोप केलेले आहेत त्यांनी जोरदार. होय का? ठीक आहे, बघू. मला चर्चा एकंदरीत आपल्याला काय वाटतं जिल्हा परिषद संदर्भात? मला सध्या काहीच वाटत नाही. कारण तीच असून चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. दादांचे महत्त्वाचं म्हणजे गेले 2 दिवस झाले की रोहित पवार सांगत आहेत की दादांच्या बाबतीत जे काय घडलं तो कट आहे म्हणून त्यांनी काय नाही. आता चौकशी जी आहे, चौकशी पारदर्शी व्हावी आणि काय आहे, ब्लॅक बॉक्स मिळाले तर त्यात काय म्हटलेलं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे वैमानिक विमानात बसताना एक टेस्ट असते, त्याने काही कशाच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे तपासलं जातं. असे सगळे मुद्दे व्हेरीफाय करू दे तपासणी व्यवस्थेला आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष येत आहेत ते बघू आपण. परवा आपण सुमित्रा वहिनींना सुद्धा आपण भेट घेतली. नेमकं काय? मी त्यांची भेट नाही घेतली. त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं.
एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? दोन्ही राष्ट्रवादी नाही, माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही. कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते. हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो. NISA बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली. आमदार सदाभाऊ खोतांनी तुमच्यावर खालच्या दर्जाचे आरोप केलेले आहेत. तुम्ही कटकारस्थान करता, अगदी महाराष्ट्राचे शकुनी मामा सुद्धा आहात अशा पद्धतीने त्यांच्या मुलानं सुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत. 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण. जिल्हा परिषदला करेक्ट कार्यक्रम होणार का? मी आज काही त्याच्यावर बोलत नाही. बघतो ना कोण निवडून आलं. अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो, त्यांचं काय मत आहे ते चर्चा करतो, मग त्यावर भाष्य करू. चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का? नाही, दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. दादा, या राजकीय घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? सांगलीत कोणाची सत्ता येईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी 1+ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.